उद्धव ठाकरे यांनी देखील केस संदर्भात तुमच्यावर वक्तव्य केले. काय पार्श्वभूमी होती, काय घडलेलं, काय सांगाल? मला या लोकांनी ज्या वेळेला मी 2017ला इच्छुक होतो त्याच्याच अगोदर मला या लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला हरीश वळीकरांनी, आणि मला त्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. हा विजय जवळजवळ माझा निश्चित झालेला आहे. ते त्यानं कुठेतरी खटकतंय, कटकारस्थान करून रात्री देखील ते अनधिकृत पैसे वाटत होते. हेमांगी वरेकरांचे मिस्टर आणि ते संस्कृती सावंत यांना मी तिथे रंग्यात पकडलं. जवळजवळ 50-60 लोकांचा मॉब तिथे होता. आता आपण पाहिलंय, पूर्ण आपण दाखवतोय फॉरेन्सिकवर पूर्ण आणि गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर कालचं जे वक्तव्य झालं त्याबाबत काय सांगाल? म्हणजे आदित्य साहेब, मी खरंच आदित्य साहेबांचे आभार मानतो. मी काय त्यांना दोष देणार नाही, कारण मी त्यांना दैवत समजत होतो आणि आजही समजतो. आता बघा, आदित्य साहेबांचं माझ्यावरती वर्णीमध्ये ते स्वतः त्यांचे तोंडचे उद्गार आहे की सगळ्यात जास्त प्रेम करतो मी सूर्यकांत कोळीवर, आणि माझा आवडता शाखा प्रमुख हा सूर्यकांत कोळी आहे. तरी नाराजी जरी असली तरीही जर तुम्ही यापुढे विजयी झालात त्यानंतर विचार कराल पुन्हा पक्षाचा, शिवसेना, काय वाटतं? नमस्कार, मी हर्ष. मॅक्स स्टुडिओज प्रणित रोकठोक महाराष्ट्र सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये सूर्यकांत उर्फ बाबू कोळी यांच्याशी आपण सखोल चर्चा करणार आहोत. ते प्रभाग क्रमांक 193 मधून अपक्ष उमेदवारी लढवत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. आपण आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, कसं वाटतंय? एकदम छान. तर मग कसं, मला तुमचं पूर्णपणे आधी युथ जेव्हा तरुण होता तेव्हा ओळख कशी होती, जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये कार्यरत होता, पूर्ण कशी पार्श्वभूमी होती, काय सांगा? मी गेली 44 वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता, बरोबर, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहिलो आहे. आणि 18 वर्ष मी शाखा प्रमुख होतो. जे मिळेल ते काम मी करायचो शाखेमध्ये, बरोबर, लोकांशी. त्याच्यामुळे मी जोडला गेलो. बरोबर. आणि लोक म्हणजे जनता माझ्या मागे येऊ लागली. आता तुम्ही म्हणालात 18 वर्ष शाखा प्रमुख. जेव्हा तुम्ही शाखेचा पदभार सांभाळला तेव्हा जे स्थानिकांचे प्रश्न होते कसे, कोणत्या पद्धतीने आपण सोडवले? सगळे वॉटर गटर मीटरचे महत्वाचे प्रश्न जे नगरसेवकाचे असतात, बरोबर, त्याचे बरेचसे कंप्लेंट म्हणजे यायच्या. बरोबर. मग त्याचं मी निराकरण करायचो. गटारांचं असू दे, पाण्याची समस्या असू दे, किंवा आणखीन कोणी डॉक्टरचे काही कारण असू दे, मी त्याच्यासाठी सामोरं जायचो आणि लोकांना मदत करायचो. बरोबर. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. जर आपण पाहिलं की शाखा प्रमुख त्या उद्दिष्टाने तुमच्याकडे भरपूर म्हणजे ज्या सामाजिक योजना असतात त्या राबवल्या गेल्यात, कोणत्या योजना राबवल्या गेल्यात? त्यावेळी आम्ही भरपूर कार्यक्रम करायचो. म्हणजे मेडिकल कॅम्प, बरोबर, असू दे, रक्तदान शिबिर असू दे, बरोबर, अशा अनेक काम होती. मग तिकडे सण असू दे, सणांमध्ये सहभाग घ्यायचो, तिकडच्या जनतेला मी मदत करायचो. बरोबर. जर आपण म्हणतो शाखा प्रमुख, म्हणजे शाखा प्रमुख असं नेमकं काम काय असतं? आपण पाहतो की शाखा प्रमुख आपण नेमलाय, पण त्याचं कार्यकार कसा असतो, म्हणजे काम करण्याची पद्धत कशी असते? एकतर शाखा प्रमुख म्हणजे शाखेचा वडीलधारा माणूस असतो. बरोबर. त्याच्या हाताखाली सगळी जनता असते. मग शाखेत काम करताना अनेक अडचणी यायच्या. बरोबर. त्या अडचणी मी दररोजच्या दररोज सोडवायचो. बरोबर. आणि त्याच्यावर मात करायचो आणि लोकांचे सगळे प्रश्न मी मार्गी लावायचो. सध्या आपण पुढे वळूया की आपण अपक्ष लढवत आहे, तर लढवण्यामागचं कारण काय मुख्यतः? अर्थात मी 2017लाच माझी इच्छा झालेली की ही निवडणूक लढवायची. तेव्हा आलेलं पुरुषाचं म्हणजे पूर्ण त्यानुसार. हो. त्यावेळेला मला असं म्हणजे लोकांनी सांगितलेलं की यावेळेला तुला निवडणूक लढवायची आहे, पण मी
पक्षश्रेष्ठींचा आदर बरोबर. केला आणि ज्यांनी मला निरोप दिला की तुला यावेळेला माघार घ्यावी लागेल, मी त्यावेळेला ती माघार घेतली आणि मी शांत बसलो आणि मग मी पुन्हा माझ्या कामाला लागलो. बरोबर. आणि जेमतेम आपण पाहिलेत की 7-7.5 वर्षानंतर आता हे होतंय पूर्ण प्रोसिडिंग आणि आता निवडणुका. मग आता कसं चालू आहे तुमचं काम, कसं सुरू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण? एकतर मी साहेब 15 दिवस बरोबर. 15 तिथे मातोश्रीवर होतो. मला जवळजवळ उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं आदरणीय आदित्य साहेबांच्या इथनं. हम्म. पण ते थोडंसं कटकारस्थान केलं. माझ्यावर जो गुन्हा बरोबर. दाखल आहे, जो ज्या हरीश वळीकरांनी हा गुन्हा माझ्यावर बरोबर. नोंद केला की मी 17ला नगरसेवक होऊ नये म्हणून, ते पुन्हा असं प्रकरण चालवलं गेलं बरोबर. आणि माझी तिकीट बंगल्यावर कापली गेली. बरोबर. म्हणजे कालच आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी म्हणजे केस संदर्भात तुमच्यावर वक्तव्य केलं, त्याबद्दल काय सांगा? आता बघा, आदित्य साहेबांचं माझ्यावरती वर्णीमध्ये ते स्वतः त्यांचे तोंडचे उद्गार आहे की सगळ्यात जास्त प्रेम करतो मी सूर्यकांत कोळीवर आणि माझा आवडता शाखा प्रमुख हा सूर्यकांत कोळी आहे. बरोबर. पण आता त्यांना ते तसं ते चित्र गिरवलं गेलं आणि त्यांना बोलायला भाग पाडलं गेलं. बरोबर. कारण की हा विजय जवळजवळ माझा निश्चित झालेला आहे. ते त्यांना कुठेतरी खटकतंय. कटकारस्थान करून रात्री देखील ते अनधिकृत पैसे वाटत होते. हेमांगी वरेकरांचे मिस्टर आणि ते संस्कृती सावंत यांना मी तिथे रंग्यात पकडलं. जवळजवळ 50-60 लोकांचा मॉब तिथे होता. खरं तर त्यांना कडी लावून अटकावायला पाहिजे होतं, पण तिथे आरडाओरड सुरू झाली आणि लोक सगळी पळू लागली तिकडनं. आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत रात्री 11:15 वाजता तिथे हजर होत्या. मग ही वेळ आहे का प्रचाराची? बरोबर. प्रचाराची वेळ केव्हाच संपते, 10 शेवटची पूर्ण वेळ असते, पण बरोबर. पुन्हा ही सुरू मग तिथे 11:15 वाजता ते काय करत होते? आणि त्यांनी चॅनलला एक मुलाखत दिली, खोटी मुलाखत, की मी तिथे शिंदे गटाचे लोक पैसे वाटत होते त्यांना पकडण्यासाठी गेलो. मग टेरेसवर त्या लोकांसोबत काय करत होते बरोबर. बसून? आणि जो ज्याच्या घरात पकडलं गेलं तो शिंदे गटाचाच कार्यकर्ता बरोबर. भाग्येशभाई म्हणून होता. मग त्यांच्या घरात टेरेसवर काय करत होते? बरोबर. हा प्रश्न उठतो साहेब. बरोबर. एकंदरीत मला सांगा, आता जेव्हा नगरसेवकाची जी काम आहेत ती देखील तुम्ही केलेली आहेत शाखेच्या माध्यमातून, तेव्हा नगरसेवक गेलेला कुठे नेमका? आता बघा, त्यांनी जे काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते अयशस्वी झाले. 15 वर्षामध्ये गावाचा अजिबात विकास झालेला नाही. बरोबर. रस्ते तर अजिबात म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, बरोबर, हेच लोकांना कळत नाही. आणि ही लोकांची नाराजी आहे. समुद्रावरती जे रॅबिट डेब्रिज पडलेलं असतं, कचरा, त्याच्यामुळे समुद्राची वाताहत झालेली आहे, ही लोकांना कळण्यात आली. पाण्याचे प्रश्न आहेत, 24 तास पाण्याची समस्या लोकांना भेडसावत असते. गटारचं पाणी अक्षरशः लोकांना प्यावं लागतं. मी काल परवा जिथे प्रचार करत होतो तिथे लोकांनी मला दाखवलं बादली भरून पाणी, की हे पाणी आम्ही कसं प्यायचं? काय हा विकास केला नगरसेवकांनी? मग सध्या आता तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही लढवताय तर स्थानिकांचा प्रतिसाद कसा आहे? तुमचे जे स्थानिक आहेत, कार्यकर्ते असतील, जे शिवसैनिकही असतील, त्यांचा कसा प्रतिसाद आहे तुमच्या बाबतीत? अर्धे अधिक शिवसैनिक साहेब माझ्या बरोबर आहेत. खरं ज्यांना हे पटलेलं नाही की मला उमेदवारी दिली नाही. बरोबर. आणि जनता ठरवणार आहे की मी काय करायचं ते. आणि जनतेने मला कौल दिला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी की बाबू दादा तू अपक्ष लढ, आपण तुला निवडून आणू. आणि तो जनतेचा कौल घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे. मला अजून सांगा की सध्या आपण पाहतोय राजकारणाच्या दृष्टिकोनातून की भरपूर गोष्टी घडल्यात, कारण शिवसैनिक असो किंवा मनसैनिक असो, प्रत्येक ज्या गटामधून आपण पाहतोय की बंडखोरी पाहिली जाते. पण तुम्ही बंडखोरी न करता अपक्ष लढवताय, हा कसा प्रामाणिकपणा, काय आहे या मागचं कारण? मग साहेबांनी ज्या वेळेला मला सांगितलं की उमेदवारी नाही मिळणार, त्याच क्षणाला मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. याचा अर्थ मी बंडखोरी केलेली नाही. मग मी पक्षातनं बाहेर पडून अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला. मग ही बंडखोरी होत नाही ना साहेब? नाही होत. पण तरी पण त्यांनी लिहिलंय की पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, स्टेटमेंट आहे, पेपरामध्ये देखील दिलंय. म्हणून मी प्रश्न विचारला, तर बंडखोरी आहे का? तुमच्या शब्दातून काय सांगाल, बंडखोरी आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आता बघा, त्यांना असं वाटत असेल बंडखोरी, तर ती बंडखोरीच मानावी लागेल. कारण का मला एक न्याय द्यायचा आहे समाजाला. बरोबर. जी नगरसेविकावर नाराजी आहे ती नाराजी दूर करून मला चांगलं वरीचं विजन करायचं आहे. आणि माझा प्रभाग असा म्हणजे बनवणार आहे मी की त्याची चर्चा सर्व मुंबईत होईल. बरोबर.
महापालिका निवडणूक लढायची आहे? मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. एक असा प्रश्न आहे की जेव्हा करोना काळ आलेला पूर्णपणे, त्या करोना काळात तुमची भूमिका काय होती? कारण शाखा प्रमुख म्हणून महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तुम्ही काय कामं केली, काय उपाययोजना केली, ज्यामुळे तुमचा जो प्रभाग आहे, विभाग आहे, त्यामध्ये पूर्णपणे तुम्ही मदत केली असेल किंवा काय केलं, पूर्ण मला सांगा. एकतर ज्या वेळेला करोना पहिला पेशंट वरळी गावात मिळाला, बरोबर. त्याच रात्री आदरणीय उद्धव साहेब यांनी मला रात्री फोन केला 12 वाजता की बाबूजी, मी हे उद्या वरळी गोळवाडा तुमचा सील करतोय, बरोबर. तुम्हाला ते ग्रास रूटला उतरून सगळं काम करायचं आहे. मी सांगितलं साहेब तुमचा आदेश. आणि सकाळी 7 वाजता वरळी गाव पूर्ण सील केलं गेलं, कारण पेशंट तिथे जास्त मिळायला लागले. पहिला पेशंट तिथेच मिळाला वरळी गावात. ते तर पूर्ण भारताने पाहिलं. होय. आणि मग मी कामाला सुरुवात केली. म्हणजे मी दररोज समस्या, पहिल्याच दिवशी जवळजवळ 1300 लोकांना मी गॅस ते सिलेंडरचं वाटप केलं. लोकांची म्हणजे जी निकड होती, कारण वरळी गोळेवाडा सील केलं म्हटल्यानंतर त्यांचं साधन बंद झालं. बरोबर. गॅस सिलेंडर 1300 सिलेंडर मी पहिल्या दिवशी वाटले लोकांची. त्याच्यानंतर मी दररोज म्हणजे आदित्य ठाकरेंकडनं जे यायचं धान्य, त्याची ओझी मी व्हायचो, मंदिरात उतरायचो, ज्या बालवाड्या आहेत त्याच्यामध्ये धान्य उतरायचो आणि ते दररोज लोकांच्या घरोघरी पोहोचवायचो. त्याच्यानंतर मी जे धुम्र फवारणी म्हणजे सॅनिटायझर, फॉगिंग करायचं, मी स्वतः फॉगिंग करायचो लोकांची. आदर्शनगर असू दे, वरळी गाव असू दे, स्वतः त्या गाडीमध्ये बसून फॉगिंग करून घ्यायचो. त्याच्यानंतर औषधं असतील, फळ वाटप असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी हिरिरीने भाग घेतला आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि लोकांच्या समस्या दूर केल्या. मी 24 तास लोकांना दिले माझे. आता मला एक विचारायचं आहे की सध्या त्यानंतर करोना काळ संपल्यानंतर बरोबर जेमतेम 2 वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली, बरोबर, 2 गट पडले. त्यानंतर तुमचा कार्यकर्ते म्हणून, शाखा प्रमुख म्हणून काय तुमची त्यावेळी भूमिका काय होती? मग त्यावेळेला मलाही ऑफर झाली साहेब. ज्या वेळेला ही फूट पडली त्यावेळेला बरोबर मी स्पष्ट नकार दिला की मी आदरणीय बाळासाहेबांचा मी सैनिक आहे, मी कुठेही जाणार नाही. बरोबर. आणि मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना कधी सोडणार नाही, ही तेव्हाची भूमिका होती माझी. आणि त्याप्रमाणे मी शाखेचं जोमाने काम केलं. त्याच्यानंतर निवडणुका लागल्या. बरोबर. या नगरसेविका मॅडमच्या वतीनं सांगतो मी तुम्हाला की त्यावेळेला विकास खुंटला गेला. लोक त्या कोस्टल रोडमुळे आमच्यावर फार नाराज झाले. तुमच्या इकडूनच वरळी गाव मच्छीमार समाज आणि तेथील मच्छीमार आणि सगळ्या भगिनी वर्ग हा नाराज झाला आणि आमच्यापासून दुरावला गेला. का तर कोस्टल रोड हे आमचंच प्रोजेक्ट, आदरणीय उद्धव साहेबांचं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं, तर ते पूर्ण न झालं. त्याच्यामुळे लोक आमच्यावर नाराज झाले. कारण त्यावेळेला आदित्य साहेब, उद्धव साहेबांना त्यांना पाय उतार व्हावं लागलं. बरोबर. पक्ष फुटला. तर आपण पाहिलं की 2016ला तुमच्यावरती काही केसेस वगैरे होत्या आणि त्यानंतर आपण काल पाहिलं आदित्य ठाकरे यांनी देखील केस संदर्भात तुमच्यावर वक्तव्य केलंय. काय पार्श्वभूमी होती, काय घडलेलं, काय सांगाल? मुळात मी साहेब गव्हर्नमेंट सरकारी कर्मचारी आणि मी क्लास 1 ऑफिसर होतो. कोणत्या क्षेत्रामध्ये? मी ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री या क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. जवळजवळ 32 वर्ष मी सर्व्हिस केली. मला 2 मुलगी आहे आणि तिला 2 मुली आहेत. मी प्रपंच करणारा माणूस. मी याच्यामध्ये असं पडेन का? मला या लोकांनी, ज्या वेळेला मी 2017ला इच्छुक होतो त्याच्याच अगोदर मला या लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला, हरीश वळीकरांनी, आणि मला त्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मी त्यावेळेस माघार घेतली आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून मी पुन्हा कामाला लागलो. बरोबर. पुन्हा त्या हेमांगी वरळीकरांना मी निवडून आणलं 2017ला आणि मला त्यांनी 2018ला पुन्हा शाखा प्रमुख केलं, जे 2016ला मला त्यांनी पदावरून काढलेलं.
पण केस ते म्हणाले केस आहेच, पण शाखा प्रमुख कसं काय, का पण केस संदर्भात काय झालेलं? थोडं एवढं क्रिटिक नको, पण तुमच्या शब्दात सांगा थोडंफार. का जुनी ते तुम्हाला त्या वेदना जाणवत आहेत? वेदना जाणतात भरपूर. पण काय घडलेलं मी थोडं? एकतर साहेब भावनिक माणूस आहे. बरोबर. मला त्यावेळेला गोवण्याचा प्रयत्न केला, हम्म. फार डिस्टर्ब झालो मी 8 दिवस. बरोबर. पण ज्या वेळेला मला पोलिसांनी सांगितलं की हा तुम्हाला फसवण्याचा प्रकार आहे, कोणीतरी तुम्हाला फसवतंय, मला त्या मुलीच्या आईनी आणि सासूनी सांगितलं की हे तुम्हाला फसवण्याचे प्रकार झाले, तू याच्यानं सावध हो. हो. माझ्यावर गुन्हा नोंद आहे, पण त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी कोणी बघितली नाही. बरोबर. माझा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो एकदम क्लिअर आहे. पोलिसांचा रिपोर्ट आलेला बरोबर. हा निरंक आहे. बरोबर. निरंक पूर्ण स्टेटमेंट दिलेलं आहे, आपण पाहतोय. हा बघा, आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये नील आहे आणि गुन्हा आहे माझ्यावर, तो कबूल करतो मी. पण तो निरंकर गुन्हा आहे, हा. त्याच्यामध्ये तुमचा काही काही संबंध नाही. तरी विनाकारण तो गुन्हा अजूनही चालू आहे. कारण की मला 2017ला मी संधी मागितली होती की मला जनतेने सांगितलं होतं बरोबर. की तुम्ही निवडणूक लढायला पाहिजे आणि तुम्ही नगरसेवक व्हायला पाहिजे. बरोबर. कारण का इथे नगरसेवक अजिबात काम करत नाही, म्हणजे नावापुरतं नाममात्र आहेत आणि जो निधी येतो त्या निधीचा विनियोग केला जात नाही. त्यांना बरेचसे पर्सेंटेज घेऊन तो निधी म्हणजे वाया घालवला जातो. काही ठिकाणी तो निधी वापरलाच जात नाही. याची बरीच उदाहरणं आहेत माझ्याकडे. पण मी ती का पक्षाचा मी बांधील होतो, त्याच्यामुळे मी त्याची उकलकुडी केली नाही. बरोबर. त्याच्यामुळे मी शांत राहिलो. 18ला मला पुन्हा शाखा प्रमुख केलं. जर पक्षाला माहित होतं की माझ्यावर असा गुन्हा नोंद आहे तर पक्षाने तेव्हाच विचार करायला हवा होता. बरोबर. मग मी पुन्हा शाखा प्रमुख कसा झालो आणि जनतेची सेवा करण्याची माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होती. जनता माझ्या सोबत होती. मी संपूर्ण जनतेला सांगितलं की मला असं फसवण्याचा प्रयत्न होतोय. बरोबर. आणि कोणाचा विश्वास नाही, कारण जनता मला लहानपणापासून ओळखते. बरोबर. की बाबू कोळी काय आहेत. निस्वार्थ सेवेने मी काम करत होतो. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. आता आपण पाहिलंय, पूर्ण आपण दाखवतोय फॉरेन्सिकवर पूर्ण ह्या आणि- गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर कालचं जे वक्तव्य झालं त्याबाबत काय सांगाल? म्हणजे आदित्य साहेब, मी खरंच आदित्य साहेबांचे आभार मानतो, कारण मी एवढा त्याच्या जवळ होतो. त्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे. तरी माझ्यावर जे शिंतोडे उडवण्याचा जो म्हणजे काय म्हणतात तो एक खालच्या थरातला प्रयत्न झाला, मी काय त्यांना दोष देणार नाही, कारण मी त्यांना दैवत समजत होतो आणि आजही समजतो. पण त्यांना कोणीतरी हे सांगितलं गेलं बरोबर की हा केस पुन्हा आपण बाहेर काढूया, कारण की माझं लोकमत माझ्यापासून हिरावून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी हा लांछनास्पद प्रयत्न केलेला आहे, कारण जनता संपूर्ण माझ्या सोबत आहे. बरोबर. एकंदरीत काय वाटतं, आता या सगळ्या घटना घडतायत, पण वाटतं की नाही कार्यकर्त्याला संधी पुढे मिळाली पाहिजे? 100% मिळाली पाहिजे. घराणेशाही पूर्णपणे घराणेशाहीच आपण पाहतोय. ठाकरे बंधू असतील, मनसेमध्ये देखील तेच सुरू आहे, घराणेशाही. यावर काय सांगाल? या घराणेशाहीच मला विमोड करायचं आहे, म्हणजे ती संपून टाकायची आहे. बरोबर. कारण जनतेलाच घराणेशाही नको आहे. त्या नगरसेविकेला आमच्या कोळीवाड्यामध्ये आणि प्रभादेवीमध्ये संपूर्ण जनता नाराज आहे की कुठेतरी बदल व्हायला हवा. मग तो कोणीही संधी दिली असती तर मला चाललं असतं. बरोबर. मी तिथे मातोश्रीवर हे ठामपणे सांगितलं, साहेब तुम्ही कोणी उमेदवार द्या. बरोबर. आम्ही 7 जण इच्छुक होतो. मी म्हणालो की मला नाही देत असाल तर दुसऱ्या कोणाला उमेदवार द्या, बरोबर. पण या नवरा बायकोला देऊ नका, हे मी ठामपणे त्यांना सांगितलं. पण ते ऐकलं गेले नाही. शेवटच्या क्षणाला खोटा रिपोर्ट माझा तिथे दाखवला गेला. इव्हन तिथे वकील बोलवली गेली दुपारी 12 वाजता.
त्या मला वकील ऍडव्होकेट आहेत, कळलं. त्यांनी मला सांगितलं एवढं काही तुमच्या केसमध्ये खास वाटत नाही. पण नंतर जेव्हा त्या आदित्य साहेबांना सांगायला गेले त्यावेळी तिथे काहीतरी व्यवहार झाला आणि तिथे माझ्याविषयी असं सांगण्यात गेलं की हे केस सिरियस आहे, बरोबर पुढे जाऊन त्रास होईल. त्यावेळेस त्या आदित्य साहेबांनी मला बरोबर त्या तिकिटीपासून मला वंचित केलं. बरोबर माझा काही गुन्हा नसताना साहेब मी फार कष्ट काढला याच्यामध्ये, फार मी मेहनत घेतली यासाठी. एकंदरीत पूर्ण जेव्हा ज्या घटना घडत होत्या त्यावेळी जी आपली घरची फॅमिली परिस्थिती तेव्हा काय होतं, नेमकं काय घडलं होतं घरांमध्ये? म्हणजे आपण पाहिलं, आपण म्हणालात 2 मुली होत्या, 2 मुली आहेत, एक मुलगी. मॅरिड, एक आहे मॅरिड आणि तिला 2 मुली आहेत. पण त्यावेळी काय वातावरण होतं पूर्ण घरामध्ये? त्यावेळेला साहेब मला फार डिस्टर्ब झालं मी. म्हणजे मला माहितच नाही, कल्पनाच नाही की अशी गोष्ट घडेल. कोणतरी पैसे देऊन मला फसवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. मी म्हणजे 15 दिवस तर एकदमच डिस्टर्ब होतो. पण ज्या वेळेला माझे आयो होते नांगरे साहेब, जे एसीपी झाले नंतर, आणि तिथून त्यांचा म्हणजे देहांत झाला, ते माझ्या सोबत होते. त्यांनी मला बोलून घेतलं की तुला कोणीतरी हे फसवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. मी अतिशय भावनिक होतो साहेब. मी 4 दिवस माझ्या घरी नव्हतो माझ्या फॅमिलीला घेऊन. मला त्यावेळेला त्या नांगरे साहेबांनी बोलून घेतलं. म्हणजे गुन्हा माझ्यावर नोंदवला गेला तो 00च्या अंतर्गत, म्हणजे त्याचा इश्यू नसतो. गुन्हा झाला मालवणीला, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, आणि नोंदला गेला अंधेरीला. म्हणजे 00 अंतर्गत जो गुन्ह्याची नोंद होते त्याला एवढी काही व्हॅल्यू नसते साहेब. मग मला मी त्यांना गुरुच मानतो, जे आयो होते नांगरे साहेब, रमेश नांगरे, त्यांनी मला तिथे बोलून घेतलं पोलीस स्टेशनला की तू इकडे ये. आणि त्यांनी सविस्तर मला सांगितलं की तुला कसं फसवण्याचा प्रयत्न होतोय, की तू नगरसेवक होऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप आहे. बरोबर. आणि त्यांनी मला सर्व पार्श्वभूमी सांगितली आणि मला सांगितलं या गुन्ह्यामध्ये काही दम नाहीये, मी सगळं पाहतो तुझं, तू निश्चिंत राहा आणि तुझ्या राजकारणाचा प्रवास पुन्हा सुरू कर. एकंदरीत आपण पाहिलं की पूर्ण तुम्ही सांगताय स्टेटमेंट, त्यानंतर मग पुढे कसं आता कसं सुरू आहे केसेस बाबत? म्हणजे न्यायालयीन काही ती न्यायालयीन सुनावणी वगैरे? म्हणजे सुनावणीला अजून वेळ आहे, केसच उभी नाही राहिली, केस उभीच नाही राहिली. यांनी याचा उहापोहा केला. बरोबर. तर केस तारीख त्याची पुढे 21 तारीख आहे. हो. अजून केस म्हणजे जज उभे नाही राहिले, वकील नाही उभे राहिले. ओके. त्या केसमध्ये अजून सांगा मला, समोरून काहीच नाहीये. बरोबर. म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. चला तर मग ते ठीक आहे, पण आपण पुढे वळूया. आता केसेस संदर्भात जर पाहिलंय आपण, आणि बहुतांश ठिकाणी आपण पाहतोय की थोडी नाराजी आहेच कार्यकर्त्यांमध्ये, पण तरीही नाराजी जरी असली तरीही जर तुम्ही यापुढे विजयी झालात त्यानंतर विचार कराल पुन्हा पक्षाचा, शिवसेना? काय वाटतं? एकंदरीत सांगण्याचा म्हणजे विषय असा की साहेब, मला बरेच जनता आहे, जनतेने सांगितलं तो की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे निवडून आल्यानंतर. बरोबर. आम्ही तर तुम्हाला निवडून देणार. मग मला असं म्हणजे प्रश्न पडला बरोबर की काय करू, कोणता झेंडा हाती घेऊ. मग मी मनात हा विषय पक्का केला की त्यावेळेला मी जनतेचा कौल घ्या. बरोबर. जे पुढे होईल ते जनता कार्यकर्ते सांगतील, कारण जनताच माझी मायबाप आहे. होय. जनताच मला निवडून देणार आहे. बरोबर. मग मी जनतेचा कौल घेणार आणि त्या निर्णयानुसार मी ती पुढची वाटचाल करणार. आता प्रचाराचं कसं सुरू आहे? म्हणजे जे आपल्याला लागतात दैनंदिन काही नीड असते, ते कसं होतं? कार्यकर्त्यांच्या समर्थनातून होतं की कसं? कार्यकर्त्यांच्या समर्थनातून. खर्च पूर्ण स्वखर्च माझा आहे आणि कार्यकर्ते मला सांगतायत की आम्हाला तुझ्यातनं एकही पैसा नको, जे काय भांडवल लागेल ते आम्ही तुला देऊ, हे मला कार्यकर्ते सांगतात. त्यातनं मला एकदम बरं वाटतं साहेब. आणि जनता आहे माझ्यासोबत. बरोबर. जनतेनं सुद्धा मला लोक म्हणतायत की तुला निवडणुकीला पैसे लागणार असेल तर आम्ही देऊ. बरोबर. म्हणजे एकंदरीत पाहतोय तर जनता देखील तुमच्यासोबत काम करायला मानते. पण आता जर पाहिलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीनंतर तुमचा तो प्रभाग आहे 193, तर त्या प्रभागामध्ये तुमचं विजन काय आहे? सध्या तुमचं नवीन पवित्रा काय असणार आहे? तुमचं जे नवीन पुढं आता जे रखडलेली कामं असतील ते तर तुम्ही करणारच, पण जी कामं झालीत ती अजून त्याच्यामध्ये काय बदल हवेत त्याबाबत काय सांगाल? पूर्ण नवनवीन तुम्हाला काय हवेत त्याबद्दल? आता निवडून आल्यानंतर माझं विजन एकदम स्वच्छ आहे. पहिले तर वॉटर गटर मीटर या सगळ्या समस्या आहेत मी पूर्ण करणार, ज्या अजूनही प्रलंबित आहेत. लोकांच्या मागण्या आहेत. बरोबर. गटर लाईन सारख्या चूक होतात,
लोकांना पाणी येत नाही हो. आणि लाईट वारंवार जाते. याच्यावर तर मी फोकस करणार. बरोबर. तो झाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे जाऊन माझं मोठं विजन आहे जे मी साकारणार आहे. म्हणजे जनतेसाठी एकतर तिथे मुलांसाठी साहेब लायब्ररी नाहीये, बरोबर. अभ्यासिका नाहीये. मुलं अभ्यास करायला त्या कीर्ती कॉलेजच्या आणि या वर्णीच्या गल्लीमध्ये जातात. हो हो. ते विजन आहे माझं, एक डिजिटल लायब्ररी. याचं रूपांतर मी वर्णी गावात करणार. आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा प्रश्न, विद्यार्थी जे परदेशी जातात त्यांच्यासाठी मी एक विजन तयार करणार की त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकतो. बरोबर. त्यांना जे मार्गदर्शन असतं, म्हणजे ती इथून जाऊन पूर्ण येईपर्यंत त्यांच्यासाठी मी ते मार्गदर्शन करणार आणि त्यांच्या जेवढ्या समस्या आहेत त्याचं मी निराकरण करणार. तसंच त्याच्यानंतर वडळीचा जो किल्ला आहे, किल्ला आपला, हो, ऐतिहासिक वडील किल्ला. हो हो. म्हणजे बरेच फॉरेनर्स लोक दररोज तिथे येतात किल्ला पाहण्यासाठी. त्याचं म्हणजे फार म्हणजे परिस्थिती खराब आहे. बरोबर. तो ऐतिहासिक किल्ला आहे, म्हणजे हेरिटेज वास्तू, हेरिटेज त्याची नोंद आहे. तर त्यासाठी मी तो किल्ला पूर्ण त्याचं जतन करीन आणि तो एकदम सुशोभीकरण करीन. आणि तिथे एक पर्यटन स्थळ जे मच्छीमार समाजासाठी बरोबर कोणीच केलं नाही, बरोबर, ते मी पर्यटन स्थळ निर्माण करणार आणि लोकांसाठी तिथे रोजगार निर्माण करणार. त्याच्या व्यतिरिक्त जो समुद्र किनारा आहे, बरोबर, जो अनधिकृत बांधकाम बरोबर, यांनी तो भरलेला आहे, त्याचे जनकच हरीश वळीकर आहेत. जो समुद्र किनारा स्वच्छ असायला हवा होता. बरोबर, जर आज कोणी बाहेरून लोक आली, त्या समुद्र किनाऱ्यावर संपूर्ण डेब्रिजनी भरलेला समुद्र किनारा आहे आणि अतिशय दुर्गंधी तिथे येते. बरोबर, आपण बाहेरच्या पाहुण्यांना तिथे कोण कसं घेऊन जाणार? बरोबर. तर पहिल्यांदा प्रथम मी तो समुद्र किनारा स्वच्छ करणार आणि असं स्वच्छ करणार की तिथे पुन्हा कोणी रॅबिट किंवा कचरा टाकणार नाही. यासाठी महानगरपालिकेची मी पूर्ण टीम तिकडे लावणार आणि तो कचरा वेळच्या वेळी दररोज उचलला जाईल यासाठी मी प्रयत्न करणार. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. बरोबर. एकंदरीत आपण आपलं विजन पटतंय, पण सध्या आपण पाहतोय की अजूनही उमेदवार आहेत. तर त्या उमेदवारांच्या तुलनेत आपण स्वतःला किती वेगळं समजता? बघा, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक. बाळासाहेबांची जी प्रेरणा होती आणि त्यांचा तो ब्रीदवाक्य होतं, बरोबर, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच धर्तीवरती मी माझं काम सुरू केलं आणि समाजसेवा माझ्या पूर्ण अंतःकरणात भरलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे समाजसेवा करून मी लोकांच्या समस्या पूर्ण सोडवणार आणि लोकांचा कल माझ्याकडे आहे. संपूर्ण जनता मी आज जिथे जिथे जातो, वर्णी आणि प्रभादेवी या दोन्ही विभागामध्ये, तर माझं विजन तर दोन्ही विभागासाठी आहे. बरोबर. म्हणजे संपूर्ण 193 प्रभागासाठी माझं स्वच्छ विजन असेल. बरोबर. आणि लोकांची वाढती भावना आहे की बाबू कोळी यांनाच निवडून द्यायचं यावेळेला. आणि माझी शिट्टी निशाणी आहे आणि शिट्टी ही 15 तारखेला निवडणुकीरूपी वाजणार आणि 16 तारखेला त्याचा 100% रिझल्ट येणार आणि मी विजयी होणार. वा वा. तर आपण आज जाणलं सूर्यकांत उर्फ बाबू कोळी यांचं पूर्ण मनोगत, सलोखा ज्यांची जी जडणघडण आहे, 44 वर्षांचं जे कार्यकर्त्याचं, त्यानंतर 18 वर्षाचं शाखा प्रमुखाचं जे पूर्ण कार्यभार त्यांनी सांभाळलाय आणि त्यानंतर आता थोडंसं अपक्ष येऊन आता ते लढत आहेत. तर यांच्याशी पूर्ण आपण चर्चा साधल्यात. तर अशीच तुमची विजयी घौडदौड पुन्हा सुरू राहू एवढंच आहे. मॅक्स स्टुडिओ तर्फे आपलं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करतो आणि इथेच आपण थांबूया. धन्यवाद. तर आपण पूर्ण जो विषय मांडला आहे त्याच्यावरती तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि मॅक्स स्टुडिओ आणि साऊथ मुंबई न्यूज यांचं कोलॅबोरेशन आहे, त्यामुळे जे व्हिडिओ येणार आहेत ते यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत. त्यावर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पूर्ण जे सेगमेंट आहे, जो रोकठोक महाराष्ट्र सदर, हे पाहायला विसरू नका.